चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या साधक बंधू भगिनींनो, मागच्या वेळेस प्रापंचिकांचे ठराविक प्रश्न याबद्दल आपण पाहिलं होतं, परंतु मध्यंतरी माझी प्रकृती अस्वस्थ्यामुळे एक 15-20 दिवस पुढे जाऊ शकलो नाही. आजपासून परत सुरुवात करत आहे. आज जो संती बसलेला ठावो या परमपूज्य श्री दादा कोडे महाराजांच्या पुस्तकातील प्रापंचिकांचे कर्मदोष काय असतात याविषयी आपण आज पाहणार आहोत. मुळात प्रापंचिकाचे कर्म हीच अशी गोष्ट आहे की त्याला ना आयुष्यभर तप करून कुणी कितीही पुण्य कमावले तरी त्याचे ते पुण्य समोर येणाऱ्या माणसाचे पूर्वाजित पापकर्म काही संपू शकणार नाही. साधू जेवढे पुण्याचे ढोंग करत ढीग घेऊन येईल त्याहून अधिक पापांचे ढोंग घेऊन लोक त्याला येऊन भेटतील. एखादा साधू कोणाचे किती पाप घेणार त्यालाही काही मर्यादा असतात. म्हणून महात्मे नेहमीच असा विचार करतात की आपले पुण्य खर्चून एखाद्याचे पान नाहीसे करण्यापेक्षा त्या पुण्याने त्याचे पारमार्थिक कल्याण तरी करावे. कारण एखाद्याला परमार्थाला लावण्याकरताही त्यांना स्वतःच्या पदाचे शुद्ध पुण्य खर्च करावे लागतेच. श्री माऊलींनी साधनास्थान हे निगूढ मठ असावे असे म्हटल्याचे कारण म्हणजे ते स्थान बाहेरून सहजासहजी कोणालाही दिसू नये. मग गृहस्थाश्रमी मंडळींनी त्यांच्या घरामध्ये राहूनही निगूढ मठ कसा साधावा. परमपूज्य श्री मामा यावर सुंदर सांगत की आपले घर हे साधनेपुरता निगूढ मठच होत असते. फक्त आपण साधनेला बसलेलो असताना या घरात कोणी साधना करते आहे हे इतरांना कळू नये म्हणजे झाले. पहाटेशिवाय दिवसभरात तुम्ही एरवी केव्हाही साधनेला जरी बसलात तरी ते इतरांना कळणारच. मग अशा वेळी मात्र तुमचे घर निगूढ मठ राहणार नाही. गृहस्थाश्रमी मंडळींचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे निद्रा आणि जिव्हा यांच्या अधीन असणे. या दोन गोष्टी त्यांना अजिबात आवरत नाहीत. विशेषतः ब्राह्ममुहूर्तावरच त्यांना गाढ झोप लागलेली असते. ज्या पवित्र मुहूर्तावर मुमुक्षू साधक व सिद्ध हे साधनारत असतात, श्री भगवंतांचे ध्यान करत असतात, त्याच मंगलमुहूर्तावर ही गृहस्थाश्रमी मंडळी गाढ झोप घेत असतात. वास्तविक पाहता ब्राह्ममुहूर्त हा 8वा प्रहर असतो. त्या 8व्या प्रहरात 8व्या अवताराला श्रीकृष्ण भगवंतांना आठवायचे असते. त्यासाठीच हा मनुष्य जन्म मिळालेला असतो. पण नेमके तेवढे करायचे सोडून हे गाढ झोपलेले असतात. 8वा प्रहर महत्त्वाचा. त्यामुळे अशा ब्राह्ममुहूर्तावर उठून जर कोणी साधनेला बसला तर त्याच्याजवळ झोपलेल्या माणसालाही तो साधनेला बसल्याचे कळणार नाही. मग इतरांचे तर बाजूलाच राहिले. हा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. समजा तुम्ही परगावी गेलात आणि तिथे तुमच्याबरोबर इतरही बरीच मंडळी आहेत. त्या सगळ्या माणसांबरोबर जर तुम्ही एखाद्या मोठ्या हॉलमध्ये झोपलेला असाल तर पहाटे 4 वाजता उठून बैठकीला बसून पहा. तुमच्या शेजारी झोपलेल्याला सुद्धा ते कळणार नाही. ब्राह्ममुहूर्त ही प्रापंचिकांची साखर झोपेची वेळ असते. त्या प्रहराला मायेची खास वरदान लाभलेले आहे. त्यामुळे ती माया त्यावेळी म्हणते की माझी जी लाडकी लेकरे आहेत, ज्यांच्यावर माझा विशेष प्रभाव आहे, अशी बाळे माझ्या कुशीतच राहू देत. म्हणून मग ती माया त्यांना आणखी प्रेमाने मांडीवर घेऊन गाढ झोपते. ती मंडळी त्यामुळे त्यावेळी उठू शकत नाहीत. अशा वेळेला तुमचे घर हे तुमच्या सापेक्ष निगूढ मठच होते. म्हणूनच श्री माऊली येथे सांगतात की परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा
तेच निगूढ मठ हो आवा का शिवालय. त्यामुळे या ओवीच्या सुरुवातीला येणाऱ्या परी शब्दाचा अर्थ असा लावायचा की बाकीचे काही मिळो न मिळो पण असे शिवालय किंवा असा निगूढ मठ मात्र जोडावा. गृहस्थाश्रमात हे सगळे आपोआप मिळते का तर नाही, ते जोडावे लागते. म्हणजे हळूहळू तयार करावे, साधावे लागते. असा ठाव जोडणेही कठीण असते. प्रपंचात राहून परमार्थ जोडणे याला संतांनी जमिनीवर सांडलेला पारा वेचण्याची उपमा दिलेली आहे. पारा जर जमिनीवर सांडला तर तो वेचायला कठीण असतो, त्यात कष्ट असतात. पण गृहस्थाश्रमातही घरच्या सगळ्यांची एकमेकांना जर साथ मिळाली आणि त्यायोगे असा परमार्थ जोडला गेला तर त्या घरामध्ये व शिवालयामध्ये भेद उरणार नाही. श्री माऊली म्हणतात की ते घरही शिवालयच निगूढ मठच होईल. कलियुगाचा प्रभाव. अशा पवित्र घराची भिक्षा घ्यायला, अशा घरी मुक्काम करायला संतांनाही आवडते. संतांनी अशाच घरी राहावे म्हणून शास्त्रही सांगते. मात्र हल्ली हजारो घरे शोधली तरी एखादेच असे सुयोग्य घर आढळते. शिवाय कलियुग सुरू असल्याने त्याचा प्रभावही सर्वत्र दिसू लागलेला आहे. द्वापारयुग संपून जेव्हा कलियुग सुरू झाले तेव्हा त्याचे एक विशिष्ट असे चिन्ह अगोदर दिसू लागले. त्यापूर्वी द्वापारयुगात लोक मोठ्या गुण्यागोविंदाने नांदत होते. धर्मराज युधिष्ठिराच्या राज्याभिषेकापासूनच कलियुग सुरू झाले. त्यांचा राज्याभिषेक झाला आणि लगेचच त्यांच्या समोर न्यायासाठी म्हणून एक घटना आली. घटना अशी घडली की एका मालकाने आपले घर दुसऱ्याला विकले. घर विकल्यानंतर तो इतरत्र निघून गेला आणि ज्याने ते घर विकत घेतले तो तेथे राहायला आला. काही दिवसांनी नवीन मालकाने मोठ्या भिंतींच्या बांधकामासाठी घर खणले. जुन्या भिंतीत खणल्यावर त्याला मोहरांचा एक मोठा हंडा सापडला. त्याच्या बायकोने विचार केला की हा जो ठेवा आपल्याला आपल्या दैवाने मिळालेला आहे तो आपणच घ्यायला हवा. पण तिच्या नवऱ्याचा विचार मात्र असा होता की हा हंडा पूर्वी या घरात राहत असणाऱ्या इस्माचा आहे, त्यावर आपला हक्क नाही. म्हणून त्याने बायकोचे काही एक न ऐकता घराच्या पूर्वीच्या मालकाला तो हंडा घरात नेऊन दिला. त्यावर त्या पूर्वीच्या मालकानेही असा विचार केला की हा हंडा जरी माझ्या घरात मिळाला असला तरी तो काही मी ठेवलेला नाही. अशी भूमीतून मिळालेली जी संपत्ती असते ती सर्व कायद्यानुसार राजाची असते. तेव्हा हा हंडा आपण जसाच्या तसा राजालाच नेऊन द्यावा. पण त्या दोघांच्याही बायका त्यांच्या विरोधात गेल्या. त्या दुसऱ्या घरमालकाची बायको म्हणत होती की हंडा आमच्या घरात सापडला म्हणजे आमचाच आहे. तर पहिल्याची बायको म्हणत होती की आमच्या पूर्वजांनी तो ठेवला होता म्हणून तो आमचाच आहे. राजा युधिष्ठिरांना जेव्हा न्याय मागण्याकरता समोर आलेल्या त्या दोन्ही कुटुंबांकडून हे वृत्त कळले तेव्हा ते समजून चुकले की कलियुग सुरू झालेले आहे. कारण माणसांच्या वृत्तीमध्ये झालेला बदल त्यांना दिसून आला होता. वृत्तीमधल्या उफराट्या धर्म, न्याय, माणुसकी यांना पायदळी तुडवणाऱ्या स्वार्थी बदलांनाच शास्त्रांनी कलियुग असे म्हटलेले आहे. श्री माऊलींच्या सांगण्याप्रमाणे जेथे निगूढ मठ किंवा शिवालय असते तेथे कलियुगाचा प्रभाव पोचत नाही. तेथे श्री भगवंतांचेच अधिष्ठान असते. संतांचे, सद्गुरूंचे नित्य कृपाक्षेत्र असते. असे ठिकाण जर जोडता आले तर ते साधनेसाठी अत्युत्कृष्ट असते. म्हणूनच श्री माऊली पुढे सांगतात की दोही माझी आवडेते जे मानवले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसी जेगा. आता या ओळीत त्यांनी साधनेकरता एकांताचेही महत्त्व सांगितलेले आहे. हा एकांत कुठे व कसा जोडायचा असतो ते आपण